हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई आणि लिपिक पदासाठी सराव पेपर 42वा पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान, गणित, मराठी व्याकरण या विषयावरचे प्रश्न पाहणार आहोत. एकूण 30 प्रश्न आपण यामध्ये पाहणार आहोत. यामध्ये सर्वात जास्त प्रश्न हे सामान्य ज्ञानचे असतील आणि या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. छान असा सराव होईल तुमचा. आणि याच्या अगोदरचे 41 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. हे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये जा. त्यामध्ये अगोदरचे 41 व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेले लिपिक आणि शिपाईचे जे ॲक्च्युअल पेपर आहेत त्यांचे उत्तरसुद्धा स्पष्टीकरणासह मी म्हणजे त्याचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये म्हणजे फी फक्त 200 प्लस GST आहे आणि टेस्ट आत्तापर्यंत 150पेक्षा जास्त मी दिलेले आहेत. सुरुवातीला 30च टेस्ट होत्या, पण आता 150पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत. आणि यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला जशाच तसे ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील निश्चितच तुम्हाला. आणि याच्यामध्ये ना हायकोर्टने घेतलेले जे पिऊनचे पेपर आहेत ना ते पेपर उत्तरासह दिलेले आहेत. त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये कसे पेपर येतात ते सुद्धा तुम्हाला कळेल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे डॅश डॅश वायू पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन थरासाठी हानिकारक असतो. आता दिलेल्या पर्यायामध्ये ना हानिकारक आहे असं त्यांनी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये दिलेल्या पर्यायानुसार जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, काय म्हणत आहे मी, क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो आहे ना, हा CFC म्हणतो आपण त्याला, क्लोरोफ्लोरोकार्बन हा पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन थरासाठी हानिकारक आहे. आता हा जो ओझोन थर आहे हे काय काम करतो माहिती आहे का, सूर्याची जी अतिनील किरणं आहेत अल्ट्राव्हायोलेट ती पृथ्वीवर येण्यापासून रोखण्याचं काम हा ओझोनचा थर करत असतो. आणि हा जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे ना, हा जे शीत उपकरणे असतात म्हणजे जसं AC असेल, रेफ्रिजरेटर असेल, यामधून तो बाहेर पडत असतो. आणि बाकीचे जे वायू आहेत ना ते ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत असतात. मिथेन, कार्बन डायऑक्साईड हे ते. पुढचा प्रश्न आहे, लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केलं. तर लखनौ या ठिकाणी 1857च्या उठावाचं नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केलेलं. पण म्हणजेच अवधच्या बेगम, त्या अवधच्या होत्या, तर बेगम हजरत महल किंवा अवधच्या बेगम यांनी नेतृत्व केलं. क्युसेट हे डॅश डॅश मोजण्याचे साधन आहे. तर क्युसेट हे जे आहे ना, हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचं साधन आहे. पाण्याचा प्रवाह नेमका किती आहे हे साधण्यासाठी क्युसेट या एककाचा वापर केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे. तर स्ट्रेप्टोमायसिन हे जे औषध आहे ना, हे क्षय रोगावर म्हणजेच TBवर प्रभावित आहे. हे त्याचं उत्तर आहे, क्षय रोग. त्याच्यानंतर अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायापैकी कोणत्या गटातील आहे. तर अमरवेल ही जी वनस्पती आहे ना, ही बाह्य परजीवी या गटातील आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. अमरवेल मोठमोठ्या झाडांवर असतो पहा, पिवळ्या रंगाचा आहे तो. ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते. तर ऑल इंडिया मुस्लिम लीगचे जे पहिले अध्यक्ष होते ना, ते आगा खान हे होते. आगा खान पॅलेस आपल्या पुण्यामध्ये आहे बरं का. तर आगा खान हे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते. मुस्लिम लीगची स्थापना कुठे म्हणजे कधी झाली तर 1906 मध्ये झालेली आहे. कुठं झाली, ढाकामध्ये. ढाका आता सध्या बांगलादेशात आहे, पण तेव्हा भारतात होता. 1906 मध्ये ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली. आणि पहिले अध्यक्ष कोण होते, तर आगा खान हे पहिले अध्यक्ष होते. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे. तर भारतामध्ये आतापर्यंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे एकमेव असे राष्ट्रपती आहेत ज्यांनी 2 वेळा भारताचं राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. 1952 ते 1967 पहिला कालावधी होता. 1952 ते 1957 सॉरी. आणि 1957 ते 1962 हा दुसरा कालावधी होता. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष सुद्धा होते. ते पण माहिती असू द्या. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे धूपगड
पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत? तर धूपगड, पंचमढी ही जी शिखरे आहेत ना, ही सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहेत. सातपुडा पर्वत प्रामुख्याने मध्य प्रदेशामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये अमरावती, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडाच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात. तर आणि महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर हा सातपुडा पर्वत आहे. चला त्याच्या पुढे सातपुडा पर्वतामध्ये तापी आणि नर्मदा नदीचा सुद्धा उगम होतो. भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन केले आहे? तर भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय हे गुजरात या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे आणि सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य हे गुजरातच आहे. कोकणात कोणती वने आढळतात? तर कोकणामध्ये न आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. कोकणामध्ये कोणती वने आढळतात? तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने आपल्याला कोकणामध्ये आढळतात. अजून आपल्याला 20 प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं लिपिक पदासाठी घेतलेले सगळे पेपर दिलेले आहेत. प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि मी स्वतः काढलेल्या 350 टेस्ट यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. खूप छान सराव होईल. परीक्षेमध्ये जसे प्रश्न येतात तसे सगळे प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 18 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश डॅश यांनी स्थापन केला. ते सरळ सरळ प्रश्न आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य महिला समाजाची जी स्थापना आहे ना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे? पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. तर हा जो आर्य महिला समाज आहे ना याची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली आणि कुठं केली माहिती आहे का? तर पुण्यामध्ये केली. 30 नोव्हेंबर 1882 रोजी केलेली आहे. त्याच्यानंतर आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा एक लेख लिहिलेला आहे आणि सावित्रीबाई फुले ह्या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. ते सर्वांना माहिती आहे. चला त्याच्या पुढचा 12 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. व्ही पॅटचा वापर करणारे पहिले राज्य कोणते? तर व्ही पॅटचा वापर करणारे जे पहिलं राज्य आहे ना, व्ही पॅट म्हणत आहे मी. तर व्ही पॅटचा वापर करणारं जे पहिलं राज्य आहे ते आहे गोवा. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, व्ही पॅटचा फुल फॉर्म पण माहिती असू द्या. येत नाही परीक्षेला पण एक माहिती असू द्या. तर त्याचा फुल फॉर्म आहे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल असा त्याचा फुल फॉर्म होतो. चला त्याच्या पुढचा 13 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करावं का? कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. मानवी त्वचेसाठी सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व तयार होते? तर मानवी त्वचेसाठी सूर्यप्रकाशामध्ये न जीवनसत्व ड तयार होतं. कोणतं जीवनसत्व तयार होतं? जीवनसत्व ड हे त्या ठिकाणी तयार होत असतं आणि ते सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये होतं बरं का. भारताची महिला जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर ही कोणत्या राज्यातील रहिवासी आहे? तर दीपा कर्माकर ही जी आहे ना ही त्रिपुरा या राज्यातील रहिवासी आहे. त्रिपुरा हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा 15 नंबरचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत आणि 15 नंबरचा प्रश्न आहे पहा, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो? तर 6 वर्षांचा असतो. आता इथे एक लक्षात ठेवा, विधान परिषदेत स्थायी सभागृह आहे ते कधी बरखास्त होत नाही, परंतु विधानसभेचे जे सदस्य असतात ना त्यांचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो? 6 वर्षांचा असतो. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी सुद्धा 6 वर्षांचा असतो. विधानसभा आणि लोकसभेचा सदस्याचा कालावधी हा 5 वर्षांचा असतो. खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही? तर अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे. तर कोणता नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनीच लिहिलेला आहे. चांददेव पासष्टी हा ग्रंथ सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे. परंतु भावार्थ रामायण हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेला नाही. तर भावार्थ रामायण हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पाहता अरबी समुद्रामध्ये जून 2020 मध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाला निसर्ग हे नाव कोणत्या देशाने दिले होते? तर निसर्ग हे जे नाव आहे ना ते बांगलादेश यांनी दिलेलं होतं. ब हे त्याचं उत्तर आहे बांगलादेश. आपल्याकडे जे चक्रीवादळ येतात की नाही त्याला नाव कोणतं द्यायचं, कोणत्या देशाने द्यायचं हे सगळं ठरलेलं असतं बरं का. प्रसिद्ध शबरीमाला मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर प्रसिद्ध असं शबरीमाला जे मंदिर आहे हे केरळ या राज्यामध्ये आहे आणि स्त्रियांना या मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी फार मोठं आंदोलन झालं होतं.
तर शबरीमाला मंदिर हे केरळ या राज्यामध्ये आहे. छत्रपती शाहू महाराजांनी 1918 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला होता? तर छत्रपती शाहू महाराज यांनी 1918 मध्ये सत्यशोधक समाजाला राजाश्रय दिला होता. सत्यशोधक समाज हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. सत्यशोधक समाज यांना राजाश्रय दिला होता. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? तर मुंबई हाय हे आपल्या मुंबईच्या जवळ आहे आणि ते पेट्रोलियम खनिज उत्पादनाशी संबंधित आहे. त्या ठिकाणी आपलं खनिज तेल मिळतं पहा. त्याच्या पुढे अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचा दोन्ही पदाचा सिलेबस छानपैकी दिलेला आहे. लिपिक आणि शिपाईचे झालेले पेपर दिलेले आहेत. प्लस दोन्ही पदासाठी भरपूर सराव प्रश्नपत्रिका सुद्धा याच्यामध्ये मी दिलेले आहेत. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आता 21 नंबरचा प्रश्न आता स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संताची देवळे आहेत? तर पंजाबमध्ये आपलं संत नामदेव महाराज यांची देवळं आहेत. कारण पंजाब प्रांतामध्ये संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे. आणि शीखांचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब त्यामध्ये संत नामदेव महाराजांच्या अभंगाचा सुद्धा समावेश केलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पुढीलपैकी कोण शपथ देतात? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्याला राज्यपाल पद आणि गोपनीयतेची शपथ देत असतात. राज्यपाल हे त्याचं उत्तर आहे. जागतिक वारसा दिन कधी असतो? तर जागतिक वारसा दिन हा कधी असतो माहिती आहे का? 18 एप्रिलला असतो. कधी असतो? 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन असतो. आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन कोठे आहे? तर आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन हे श्रीनगर या शहरामध्ये आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन कुठे आहे? श्रीनगर. श्रीनगर कुठे आहे? तर आपलं जे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये आहे. आणि मला वाटते झेलम नदीच्या तीरावर वसलेलं आहे ते. नदीचं नाव चुकत असेल तर तसं कमेंट करा. अयोग्य संधी ओळखा. आता सामान्य ज्ञानचे प्रश्न संपलेत. आता आपण मराठीचे प्रश्न पाहणार आहोत. तर अयोग्य संधी कोणत्या? इथं सदा अधिक यव सदैव बरोबर आहे. मातृ अधिक उपासना मातृोपासना बरोबर आहे. जगत अधिक नाथ जगन्नाथ हे चुकीचं आहे. हे काय या ठिकाणी चुकीचं आहे. आणि अंतराधिक अंतरात्मा हे बरोबर आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला अयोग्य संधी ओळखायची होती तर सी ही अयोग्य संधी या ठिकाणी दिलेली आहे. चला त्याच्या पुढे 26 नंबरचा प्रश्न आहे भाषा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. तर भाषा हा जो शब्द आहे त्याचं अनेक वचनी रूप काय होतं माहिती आहे का? भाषाच होतं. कारण भाषा हा शब्द एक वचन आणि अनेक वचन दोन्हीमध्ये कसा असतो? सारखाच असतो. जसं शाळा भाषा असे शब्द आहेत ज्यांचं एकवचन आणि अनेक वचन सारखंच असतं. मोठ्या माणसाच्या काय प्रश्न आहे पाहता या ठिकाणी? मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण ओळखा. तर मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण कोणती आहे माहिती आहे का? तर त्या अर्थाची म्हण आहे पहा दिव्याखाली अंधार असं आपण म्हणतो. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात म्हणजे काय? दिव्याखाली अंधार अशी ती म्हण आहे. आता आपण गणिताचे प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे 12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात. 1 मिनिट. 12 मजुरांना एक काम करण्यास 12 दिवस लागतात. तर 8 मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील? आता याची मांडणी अशी करावी लागेल 12 गुणिले 12 बरोबर 8 गुणिले एक्स. एक्स म्हणजे दिवस. 8 गुणिले तिकडे आल्यावर भागिले होतील. मग एक्स बरोबर 12 गुणिले 12 भागिले 8. आता इथे 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 बेक बे सख 12 6 गुणिले 3 केलं तर काय ते उत्तर 18. किती नंबरचं ऑप्शन आहे? डी हे त्याचं उत्तर आहे. 18 दिवस लागतील. सोपा होता ना प्रश्न. चला त्याच्या पुढे 29 नंबरचा प्रश्न आहे आता एका संख्येला 6 ने भागल्यास बाकी 4 उरते व 7 ने भागल्यास बाकी 5 उरते तर ती संख्या कोणती? आता हा प्रश्न कसा सोडवायचा माहिती आहे का? सोपी पद्धत आहे. एक तर पर्यायानुसार सोडवलं तर तेही सोपं जाईल आणि विदाऊट पर्यायाचं कसं सोडवायचं ते सांगतो. आता इथे 6 ने भागल्यास बाकी 4 उरते. मग सर्वात आधी याच्यातला फरक काढा. 6 वजा 4 किती आलं? 2.
7ने भागल्यास 5 बाकी उरते. मग 7 आणि 5 मधला फरक काढा, तो किती आला? 2. आता या ठिकाणी फरक कसा आहे? समान आहे की नाही? मग फरक समान असेल तर काय करायचं असतं माहित आहे का? ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत कोणत्या 6ने आणि 7ने भाग दिलेला आहे, तर यांचा लसावी काढायचा. मग दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. मग 6 गुणिले 7 केलं तर किती येणार आहे ते? 42. आणि आलेल्या लसावीमधून ही जी समान बाकी आहे ती वजा करायची. मग 42 वजा 2 जर आपण केलं तर 40 हे आपलं उत्तर आहे. आणि तुम्ही पहा 40ला जर 6ने भाग दिला तर 6 6 36 बाकी 4 येते. आणि 40ला जर 7ने भाग दिला तर 7 5 35 बाकी 5 येते. म्हणजेच आपलं उत्तर कोणतं आहे? 40. तर ती संख्या कोणती आहे? 40 ही ती संख्या आहे. तर सी 40 हे त्याचं उत्तर आहे. पहा खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? आता आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ते सांगायचं आहे. इथं लक्षात ठेवा बाकी तुम्हाला काहीच पाहायचं नाही की पूर्ण वर्ग संख्येच्या एका स्थानी 2 हा अंक कधीच नसतो. पूर्ण वर्ग संख्येच्या एका स्थानी 8 हा सुद्धा अंक कधी येत नाही. पूर्ण वर्ग संख्येच्या एका स्थानी 3 हा अंक सुद्धा कधी येत नाही. परंतु पूर्ण वर्ग संख्येच्या एका स्थानी 4 हा अंक येतो. म्हणून बी हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी जर शून्य असेल तर ती शून्यांची संख्या समसंख्या लागते. म्हणजे 2 शून्य 4 शून्य अशा स्वरूपाची. त्याच्यानंतर शून्य म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या एका स्थानी 1 येतो, 4 येऊ शकतो, 9 येऊ शकतो, 6 येऊ शकतो, 5 येऊ शकतो. लक्षात आलंय? मी तुम्हाला परत सांगतो. कोणतीही पूर्ण वर्ग संख्या असेल तर तिच्या एका स्थानी कोणकोणते अंक येऊ शकतात? 0, 1, 4, 9, 6 आणि 5 यापैकी एखादा अंक एकच स्थानी असतो. परंतु 2, 3, 4 आणि 4 येतो. 2, 3 आणि 8 हे अंक त्याच्या एकच स्थानी कधी येत नाहीत. आणि जर शून्य शेवटी असतील तर नुसता एक शून्य येत नसतो, एक तर 2 शून्य येतात किंवा 4 शून्य येतात. अशा पद्धतीनं येतात. तर लक्षात आले? तर बी हे त्याचं उत्तर आहे. 2304 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि याच्यामध्ये झालेले पेपर दिलेले आहेत लिपिकचे, प्लस न्यायालय भरती ई बुक आणि न्यायालय भरती टेस्ट सिरीज, हायकोर्ट टेस्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे 400 रुपयाचे 2 कोर्स यामध्ये मोफत दिलेले आहेत. तर 500 रुपयाच्या कोर्सवर 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.